औचित्यवाडी. पुण्या गावाचं अलपाकर कुठे गेले ते डेपुटी? डेपुटी कुठे गेले? अरे त्यांना काय गावचं उपसरपंच केलंय, गावात काय त्यांना मागता दिला काय नंबरे इकडे तिकडे रवायचा? एवढं कोणतं आपले पण तुम्ही काय झालं काय? अरे बाबा आमचं ती रान शेजारी रान ती सीताफळाचं तिथं सारखे रान आहे दोघांचे बी. बापदादानी सारखे घेतले होते 4-4 एकरा तुकडे. माझ्याकडे 4 फूट इकडे आलेला आहे तो नंबऱ्या. डेपुटी हा आले असताना आता आपल्याला काय माहिती? आले असते काय माहिती, तू तर असतो ना त्यांच्या बरोबर म्हणून तो कानावर घातलंय. मी त्यांच्या बरोबर असतो म्हणून त्यांच्या वावरात कामाला असतो. अरे वावरात तू बी होता ना एक दिवस शेतीत माझ्या ट्रॅक्टरवर तिथं इथं नंबऱ्या रावायचा ते इकडे नंबऱ्या रावला. माझ्या वावरात 4 फूट आली. नंबऱ्या रावलेला नसतो ते आधीच रावलेला असते. आधीचा कसला मी पाय टाकले, पाय मोजले, पाय सुद्धा 2.5 पाय भरत व्हायचे होता त्यांच्याकडे. नेमकं म्हणणं काय तुमचं? मी काय करू? सकाळपासून सगळं गाव पाहतोय, मला माणूस भेटला ना माझा निरोप दे म्हणा. नंबऱ्या आहे ना जाग्यावर या तुमच्या तिकडे वावरात 4 फूट, नाही तर नंबऱ्या सकट रवीन वावरात डेपुटीला म्हणाव. माझा निरोप दे म्हणा, त्यो नंबऱ्या जाग्यावर घ्या, नाहीतर याच्यात काठ्या कुऱ्हाडी सुद्धा होत्या. अरे आज या पंजापासून मी कशाला पाय टाकले, त्या दिवशी थोडा टाइम होता म्हणून म्हणलं सहज मोजा. 2.5 पाय 4 फूट जादा भरलंय. द्यायचं सोडून सदा भाऊ. अरे सोडून काय द्यायचं, इतक्या वर्ष खाल्लंय ना, द्यायचं सोडून काय? भेटलं डेपुटीला निरोप सांग म्हणावं त्यांचं वावर तेवढं काढून द्या, नाही तर काठ्या कुऱ्हाडी होत असत्यात. वतनदार घराणे बरं आहे का बसल्या जागो खेवजा सांगू आपल्याला काय डेपुटीला. चला. अयो बरं झालं बा डेपुटी समोरून आले. काय डेपुटी? अरे राम राम. हा कुठं चाललं? गावात सगळं तुम्हाला एक आदर्श म्हणून पाहते, तुम्ही असं करावं का? अरे काय झालं एवढा आदर्शपणाला माझ्या धोका बसला? एवढं काय केलं गावात मी? अहो तुम्ही पांढरे कपडे घालता, तुम्हाला माहिती आहे एवढा सोडाक सहन होत नाही अशा कपड्याला. अरे मी पडून देत नाही ना टाक, म्हणून पांढरे कपडे घालतोय. मग कशाला मावळाच्या माशाला दगड आणाय तर मावळ उठून घ्यायचं? सांगा बरं मला. कोणाला दगड आणलाय? काय बोलतो तू? काय राईस कडून सांग काय झाले? शेपटा सापाच्या शेपटा पाय दिलो, साप दंश करणारच ना. अरे तू काय येडा झाला का काय? तू मला सांग ना नेमकं काय झाले. सारखं म्हणीवर म्हणी चालू केल्यात. म्हणीवर म्हणी म्हणजे आपल्या गावात एकच माणूस आहे सदा भाऊ, वतनदार घराणं. आणि काय चॅप्टर पाय दिला मी त्याच्या? काय दिला म्हणजे काय आलं? वावर 4 फूट इकडे हात सारखायचा नंबऱ्या, काय ते वावर उकरायचं आपलं, काय ते बांध करायचा. कोणचं वावर म्हणतो तू? कोणचा नंबर म्हणतो? त्यांच्या सीताफळाचा बाग लागलाय कुठं गोल्डनचा काय माहिती आपल्याला. मला येऊन सांगितलं म्हणे त्या डेपुटीला जाऊन सांग तो माणूस आहे, नाही तर रक्त रंगात होईन, काठ्या कुऱ्हाड्या उठत्यान. असं ना? काय उगा आपलं तो माहिती करता सांगतो. त्या सदा भाऊला जाऊन सांग तो जो नंबर आहे ना तो आमच्या पंजीच्या काळापासून रावलेला आहे. सीताफळाच्या रानापासून जो वरचा आहे का ती का आत्ता वाटले झालेला नाही. त्या मी त्यांना तेच म्हणलं ते आत्ताचे आहेत का नंबऱ्या कोणी हलत असतं का? पण ते माणूस ऐकतो होय. तेव्हा म्हणला सांग, नाही तर नंबऱ्या उपटून डेपुटीला, नंबऱ्या सगळ्या डेपुटीला उपटून देऊ रवींद्र वावरात. अरे डेपुटीला उपटून रावायचे लय म्हणावा हे राहिले तर तुमचं वतनदार घराणं असलं ना ते घर राहू द्या वतनदार घरानं. डेपुटीच्या त्यांना हात लावणं सोपं नाही. हे नंबरे जुने नंबरे आहेत, आमच्या आंजा पंजाने रवलेले नंबरे आहेत. ते त्यांचे आंजे पंजे होते त्यांचे. तुम्ही होते का म्हणा रवायच्या टायमाला? मी तरी होतो का तिथं? हे पहा आता हा तुमचा दोघाचा बांधावरचा विषय. मला ते भेटले ते म्हणजे डेपुटी दिसला नाही मला सकाळपासून. अरे तुझ्यावर झाले होते पण मी म्हणलं कशाला उग गावात चांगले माणसं आहेत ते तसं करणार नाहीत. पण ते ऐकत होय. जाऊन सांग म्हणले, नाही तर सांगितलं नाही म्हणशील परत. म्हणलं सांगतो बा. सांगायला तू सांगायला सांग, पण तू कशाला वजन घेतो एवढं? मी घेतलं लय नको धू त्यांचं वतनदार घराण्याचं बरं का? तुमच्यासाठी आले डेपुटी, मला काय करायचं सदा भाऊचं निरोप द्यायचा दिला. पण म्हणलं कसं आहे मला माहिती तुम्ही तसं करणार नाही. कोणचं मी त्यांना एवढं म्हणलं कशाला वाद घालता, वावरून भांडणं कुठं भांडणं करत असते तोय. खायचं आहे त्याचं चालू द्यायचं, पिढ्यान पिढ्या चालत आलंय ते. पण ते काय ऐकायचं होय. ते मला म्हणले सांग का ठाकूर डवा त्यान सांगायचं का? मी सांगितलं तुम्ही तुमचं पा बरं का? ऐक ते मी निरोप देऊ निरोप नको. द्यायला ये, निरोप काही देऊ म्हटलं नको. नाही. मला कशाला निरोप दिला तो? सांगायची काय गरज होती तू? आणि वतनदार घराण्याला म्हणा ते वतन तुमचं आहे ना, लोकांच्या वतनावर येऊन बसले तुम्ही बरं का? हे बच्चे आहेत ना या गावचे आहेत, आम्हाला सांगू नका म्हणा तुम्ही. मला काय करायचं? आणि त्या नंबराला तुम्ही हात लावून बघा म्हणा, मग सांगतो तुम्हाला. आजच्या पाठीचा नंबर आहे आणि तू जरा आहे ना जरा धुवायचं बंद कर लोकांचं. परत तेच मला काय करायचं? कोणाचं पाणी कोणाचं लय आवर्जून मला सांगायला आला तू. दिसले म्हणून सांगितलं. माझ्याजवळ आलते ते म्हणले तू त्यांचा माणूस आहे का? मी तुमचा माणूस म्हणून तुम्हाला चांगलं सांगतो, तुम्ही त्यांच्या बाजूने मला. अरे मग माझी बाजू घ्यायची ना, तो सांगायचं ना. बोललो ना मी त्यांना. काय बोलला? तसे नाहीये, तसं करणार नाहीत, कशाला वादविवाद करतात. ते म्हणले रक्त रंगात. म्हणलं ओके रक्त रंगात ना, मग आम्ही बी काय नाही, आम्ही बी रंगायला तयार येतं. बघा बघा
पंचारंगाने होळ्या खेळायचे आम्हाला माहिती आहेत बरं का. त्याच्याकडे तुम्ही हा सांग आणि माझा निरोप दे. मी निरोप द्यायला मला मी काय डेपुटी बोलू? म्हणलं messenger नाही की मी पण. होळी खेळायला तयार आहे आणि फक्त नम्राला विषय करून टाका म्हणा. डायरेक्ट सांगा बरं मला का? सांगू डायरेक्ट चाल. सांगा मला काय सांगू मला काय करायचं सांगून आईला डोक्याला ताप घरची खायची आणि लोकांचे धुणं धुवायची. तो असत बसलो ना ड्या, एक नंबर वाटतं. नक्की चार्ज टाक. जास्त नाही करत झालंय. अरे काय चाललंय काय चाललंय म्हणजे कुठं गेला काय म्हणता? अरे काय बाबा कुठे गेलतो पाराव बसलो होतो म्हणलं दुकानावर कुठे आपला जरा जाऊन यावा. हा आम्ही बसलो इथं वाट बघत. अरे पण नुसते उद्योग येडा काय सदा भाऊ आपले वतनदार घरानं आणि त्यांचं काय झालं आता. आले आणि तापले ना माझ्यापाशी येऊन. मी म्हणलं, अहो, झालं काय तापायला तुम्हाला एवढं मला सांगा जरा नीट नाटक. ते म्हणले डेपुटीनं कुठं मग वावर नांबऱ्यानं 4-5 फूट खाल्लं 2-4 गुंठे गेले. मी म्हणलं आईला काय कुठं ना मला काय सांग आता तू सांग तू माणूस आहे ना डेपुटी जाऊन सांग म्हणले त्याला नाही तर ना डेपुटीला नांबऱ्या सकट डेपुटीला वावरात पुरी डायरेक्ट असं म्हणले. मी म्हणलं आईला कुठं ना झाला बा आणि मग आपलं निघालो इकडे यायला. हा तेवढ्यात नेमकं डेपुटी समोर दिसले. मग आता आपण म्हणले हे बघ आपल्याला काय करायचं हा बरोबर शब्द सदा भाऊन जसा सांगितला होता तसाच डेपुटीचा कानावर घातला. मग रे मग रे अरे माझ्यावरच पेटले. मला म्हणलं लय धुतो त्यांचं ना असं तसं. म्हणलं अहो मी तुमचा माणूस आहे त्यांचं कायला ऐकून घेऊ तुम्ही तुमचं बघा. म्हणजे नाही आता काय होईन ते होईन मी बी पाहतच असतो निरोप दी. म्हणले मी काय तुमचा मधला सांगा वांगा नाही म्हणले तुम्ही तुमचं बघा. श्याम्या सांगतो झाल्या एक शब्द तोडून वडून सांगितला नाही कमून तरी सांगायचं नाही यार. अरे भाऊ गरजच नाही पडली. सांगितलं असेल मग. अरे ढेपुटी तेवढ्याच एवढी पेटली तुला सांगतो मी. काय सांगतो जसं तू? काय ना मला सांगते काय सदा भाऊ म्हणून मग काय मारामारी करते काय ते आता? भरोसाच नाही. सदा भाऊ तर म्हणले मी काठ्यान कुराडीच काढणार आहे. अयो आयला आताची माझ्या बघायला भांडण. डेपुटी असं करतील असं वाटतंय. डेपुटीने नाही केलं तर सदा भाऊ आता कसं असतं तुला माहितीये का इकून काठी उचलली इकून कुराड उचलणारच ना भाऊ. तुला सांगतो लय मजा येणार आता पाहायला. श्याम्या कुठे गेले रे चल ना आपण चोरून पाहू नाही तर जास्त जाऊन पाहू ना. 100% ना घरापाशीच काहीतरी होणार. चले 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 आज बघूच ना चल. बरं झालं भेटले. राम राम घरी गेलते काय. हा राम राम घाला आणि दुसऱ्याच्या वावरात बांध नेऊन घाला. अहो काय बोला तर साऱ्या गावात बाबा उठलाय काय बांध घातलाय हो आम्ही. अहो बांध घातला नाही त्यो नांबऱ्या आहे ना नांबऱ्या माझ्याकड 4 फूट आलाय तुमच्या बाजूचा. आता 150 वर्षानंतर नंबरे आमच्याकडे आला का. 150 पंजाने रावलेला नंबरे आमच्या. आवाज त्यांचे जर दोघांचे भांडण लागले ना लागले. 150 वर्षापूर्वी सिमेंटचे नंबरे होते का डेपुटी. उगाच हातभर लाकडून धापली ना का गाडीत बसू. सिमेंटचे नंबरे नव्हते तिथे दगडाचा नंबरे होता. तुमच्या लोकांनी फोडून तो केलता खराब म्हणून तिथे तुमच्या वडिलाच्या वेळेस टाकलेला आहे तो सिमेंटाचा नंबर आहे. आम्हाला सांगून टाकायचा ना का परस्पर रविता तुम्ही. मी आता बघितलं पाय टाकून मकाचं रान नीट झालं म्हणलं बघा आपलं किती सारे निघत आहेत. 2.5 पाय जादा निघला तुमच्याकडे 4 फूट रान जादा निघत. पाय जाता नाही बारीक बारीक पाय टाकता मला सांगता सदा भाऊ काय झालं माहिती का मला आता लक्ष आलं मी पॉईंट आणून टाकलाय ना रान केले असं टेबल लँड सारखं त्याच्यामुळे तुमच्या पोटात पोट सोड उठलाय. तुम्ही पॉईंटाचा परळीवरूनच आणली होती राख तुमच्या याच्यात निघायचे आता सफरचंदाची बाग. अरे वा आमच्या पोटात दुखत. अरे वा वा आम्ही सफरचंद लावू नाही तर खजूर लावू नाही तर मुळे लावू बरं का फक्त तुमच्या वावरात लावा. आमच्याच वावरात लावणार नाही. तुम्हाला काय पोट सोड उठलाय पण आमच्या नंबऱ्याचं नाही रान जादा भरत आहे. 4-4 एकराच्या वाटणे आहेत किमान माझ्या अंदाजाने 6-7 गुंठे रान जादा भरत आहे ना तर मोजा लावायचा भूसंपादनला अर्ज करायचा आणि मोजून घेऊ बघू कोणाकडे रान पडतो. अरे आमच्याच हातभर तुमच्याकडे निघन. अहो द्वाऱ्या टाका ना सगळ्या गावाचा खाता शिवाचं खाता भावाचं खाता देवाचं खाता खाऊ खाऊ झाली ना. अहो खातो ना आम्ही आमच्या घरचं खातो खाऊ खाऊ आमचे होऊ द्या आमचे पार तुमच्या घरचं नाही आमचं खाल्लंय 2-3 पिढ्या बसून तुम्ही. अरे आज तुमचं खाल्लंय का मग 4 फूट रान कोणाचं एक काम करा तुमच्या संग मला बोलायचंच नाही बरं का मला वादच घालायचं नाही. तुमच्या संग बोलायचं म्हणलं मला 2 किलो मीठ खावं लागेल. तुम्हाला जर मोजायचं ना मीठच खावं लागेल. बोलणार नाही. मीठ खा नाही तर समुद्राचं पाणी आणून पित जा. वावर मोकळे करा आमचे 4 फुटाचं. हा ना अरे समुद्र जरी असता ना तर तुम्ही समुद्रात मालकी सांगितली असती वतनदार घराण्यानं. तिकडे नाही जात गोड माणसं आहेत खाऱ्याच्या नादी नाही लागत. तुम्हालाच मीठ खायची लय तलब झाली ना पाणी आणि तो जाणार आहे आम्ही सिंधुदुर्गाला आणि तो टँकर घेऊन या. त्या गावाला माहितीये कोण गोड आणि काय कडू येतं बरं का. तुम्ही ना आम्हाला सांगू नका. आज्या पाण्याने नंबर रवले येतं त्याला तसेच राहू द्या.
वाद करू अहो, नका. नम्रेला मी आता बघितलाय नम्रे रवाईला कोणती काय परवानगी घ्यावी लागते काय केंद्र सरकारची JCB खड्डा घेऊन मारलं इकडे 4 फूट. तुम्हाला आहे ना मला वादच नाही घालायचा. तुम्हाला काय करायचं ते लिगली करा. ते मोजेवाले आणा आणि साऱ्या गावातले लोक कान बोलायचेत ना ते बोलवा. फक्त गावात बोबाटे करू नका आमच्या नावानी. मोजून बघा जायच्या फुकाटचे खाय सवय लागली. मोजा अनिता प्यांटी अनिता बघतोच कस काय देत नाहीत. मोजा भरान प्यांटी भरान. भेटले का डेप्युटी भेटले? भेटले चांगले खेटलेत आणि आता पेटले होते. कुठं पेटले? दारातच पेटले होते. वावर द्यायचे नाही म्हणले. बापदादाच्या पासूनचा नंबरे आहे म्हणले. यांच्या बापदादाच्या काळात कुठे सिमेंटचा नंबरे आला होता 4 पिढ्यापूर्वी. नाही ना. अरे गप्पा मारायच्या बड्या बड्या बाता आणि ढोंगान खायला आता एक दिवस पडते ना ढोंगडा. कोण? डेपटी कोण? डेपटी कोणाच आलोय? तुला म्हणलं नाही का यांचं वावर 4 फूट त्यांनी रान इकडे आत घुसलीत नाही पण नंबरापासून. डेपुटीने खरंच केलं असं. आता नंबरापासून आत अरे मी पाय टाकले ना. नंबऱ्याला काय पाय फुटले का काय माझ्या वावरात यायला का माझ्या वावर आवडत आहे त्याला. माझ्या वावरात येऊन उभं राहिलाय नंबऱ्या. काय करते ती दर टायमाला नांगराला गेले का उलसक 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 करीत अरे मी जात नाही त्या वावरात तिकडे गव्हाळीकड. तिथं यांनी कधीतरी JCB आणला असं 2 नंबरे काढले बरोबर 4 फूट इकडे टाकले आणि आता म्हणले गाळ टाकला. यांनी कोणता चंद्राहून गाळ आणला का काय वरून टाकलाय खाली. सोनं पिकणार आहे का काय त्याच्यात? तुमचं वावर बघून ये ना त्यांना लाळ सुटली असं. कारण काय होतीच राहणे ना सदा. त्यांच्या काळवटी पण थोडं लेतगाड होते पिकत नव्हते त्याच्यात आणला असन वाळीची तळ्यातून थोडा पॉइंट गाळ टाकलाय. गाळ मला माहित नाही यांचा. मग आता काय करता तुम्ही मग? काय करता? बरीच हो ना मोजा म्हणताय ना. मोजान पॅन्ट अंडरपॅन्ट सगळंच दाखवतो त्यांना. नाही नाही सदा भाऊ मजा भरून काय उपयोग नाही होणार तुम्हाला सांगतो. कस काय उपयोग नाही होणार? पदावर आहेत गावात ते त्यांच्या ओळखी आहेत मोठ्या मोठ्या शासकीय विभागात. ते मोजा आणतील आणि उलट मोजावाल्याला सांगतील 2 फूट अजून इकडे नंबर का सर्व इकडे नंबर घरची पेंट आहे का? वहीत सरकारी कामात अडथळा राहीन 2 दिवस आत मी. पण मोजणी जर चुकीची केली तर जागेवरच निकाल लावितो. या गोष्टी पोलीस कोर्ट मॅटर काय होत असतं का? मला सांगते याच्या तू अशा कोर्टात कितीतरी केसेस पेंडिंग आहेत. 2-2 पिढ्या गेल्या तरी वाद निघलेला नाही. मोजणी भरून मान्य करावं लाग. मोजणीवाल्याला त्याला रांत दाखीन ना बरोबर मोजून दोन्ही वाटण्यासारखे आहेत. आणि त्यांनी फिरेल ना कशा मग काय करायचा? त्यापेक्षा मी काय म्हणतो माहिती का तुम्ही मोजाला 9-10 हजार रुपये घालणारच आहेत ना. त्याच्या 9-10 कशाला 2-3 हजारात मोजा येतोय. तातडीचा मोजा भरायचा म्हणले 8-9 हजार रुपये लागते. साहेबाला परत वर 1000 अकरावर असते ते श्याम्या. माहितीये मा मित्र आहे त्या खात्यामध्ये भाऊ तो हा मित्र हा तो मित्र असेल पण ती भरीन मी. हा त्याच्यापेक्षा आम्हा दोघांना 5,000 रुपये द्या. तुमचं वावर आम्ही सपशेल काढून देतो. संपला विषय. विषयच नाही घ्यायचा. कशाला वाट पाहायची मोजाची? वावर काढी म्हणजे असं वावर ओढीचा इकडं का तेच ढकलून द्या डेपुटी. टेन्शन घेता तुम्ही तुमचं मोजून घ्या. संपला विषय. 5,000 गंमत काय झाले? नाद नाही करायचा आमचा श्याम्याचा. आम्ही माणूस पटायला म्हणजे तुम्ही फक्त आता सोल्युशन बघा. काय करणार आहे काय नाही. कुऱ्हाड्या नको काठ्या नको वाद नको पोलीस माझं वावर मला भेटेन. तुमचं तुम्हाला भेटून जाईन. संपला विषय. तुम्हाला तेवढंच पाहिजे ना. मग काय पाहिजे झालं? कशाला वाद करता तुम्ही? मांद्या काढून देतो तुम्हाला. या हातोय दुकानापाशी. चला आपल्याला काय लय शहाणे झाले तर सगळं काय हातात घेतलं. चला भाऊ बघितलं का? हा इथे पारा बसलेत का? चल रे 1 मिनिट माझ्या चल बरं. काय 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 हातात घ्यायला लागले ते म्हणजे का इथं बसलेत कायद्याचे पुढारी. काय झालं? नंबऱ्या उपरून काय झालं? तुम्ही कायदा हातात घेतला काय? होय कोणता कायदा हातात घेतला? मग तुम्हाला लोकांचे नंबरे उपरून तुमच्या दारात लावायचे तुमच्या वावरात लावायची काय गरज आहे? आमच्या वावरात नाही नंबऱ्यात तासाचे तुम्ही लावलंय माझ्या वावरात. सदा भाऊ येड्याचं सोंग घेऊ नका. आजच्या रातच्या रात लगेच बदलला का नंबरे? होय इतकं वाटलं नव्हतं तुम्ही. मग त्या वावराकडे जातोय मी 4-4 महिने. म्हणतं तुमचं भगलंय. रातच्या रात नाही कायद्याने तुम्हाला आणतो जाग्यावर. कायद्याने फक्त बोलायचं कायद्याने आणायचं. ते नंबरे उपरून रावलाय का मग मागे कोणी रावला नंबरे? राहून बघा हातभर नाही 3 हात इकडे घेतलाय नंबरे. तुमच्या नजरात फरक झाला असेल. मी गेलो ना नजरात फरक झाला ना. आता तुम्हाला दाखवतो नजरात फरक. तुम्हाला कायदाच दाखवतो. आता मी चाललोय पोलीस स्टेशनला. वावराची नुकसान केली नासधूस केली आणि माझा शेताचा बांध उकरून दुसरीकडे नंबऱ्या रावलाय याची मी कंप्लेंट देऊ राहिलोय. तालुका पोलीस स्टेशनला जाऊ नका. SP ऑफिसला जा
केलंच नाही कर नाही त्याला डर कशाला ऑफिसला तर जाणारच आहे, कलेक्टरला पत्र देणार आहे, मी चाललोय आता. सगळं महसूल पोलीस यंत्रणा ना आणि त्या नंबऱ्यावर बसवा. तुमचं वतनदार घरानं किती कायद्याच्या पुढे जातोय ना हे मी बघतो. चल रे तेजस माझ्या बरोबर चल. दुसऱ्याच्या वावरात हात अतिक्रमण नका करू पाहिलं. रोकड घ्यायची आणि मजा करायची लावलाय, नुसती. इकडं आई, लावलाय, तिकडं आले, लावलाय, सदाभाऊ पोलीस चालले बघ. स्टेशनच्या धमक्या देत आहे. भाऊ द्या मग पैसे ढगांग मचांग ढगांग मचांग डांगळा का चळांग कसले पैसे? 5,000 रुपये तुमचं वावराचं फायनल करून टाकलं ना. काय केलं रे दादा नो फायनल? काय केलं बरोबर मोजलं आणि नंबऱ्या रावला. मोजायला तुम्ही दोघच होते? मग अरे वा 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 वा, तू तर जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक झाला आणि तू तर त्याचा पंटर झाला आहे ना, सहाय्यक भूमिलेख अधिकारी. तुम्हाला कोणी उपटायला सांगितलं होतं नंबऱ्या? कोणी म्हणजे ऐका मग भांडणं कशी मिटणार होते आपली? आपलं वावर मोजून घेतलं, नंबऱ्या लगेच काढला आणि लगेच रावला. ए, बरे, भांडण मिटवायचं होतं का वाढवायचं होतं? काय झालं? काय म्हणजे ती मोजणी भरूनच नंबर खावा लागणार आहे ना. तुम्ही काय उपसवलन लावला का त्यांच्या वावरात? ते आलतं ना, पेटलं होतं ना जाळण धूर संगच. डेपुटी काय म्हणलं? ते म्हणलं पोलीस केस करायला चाललोय मी आणि ते मी आता नंबऱ्याचं पोलिसाचं सगळं तिथं आणि इथून ज्यांनी नंबऱ्या राहून इकडे लावलंय माझ्या वावरात त्यांना जाळीच्या गाडीत नेतो. काय डेपुटी? आम्ही झालं मग तर तुम्हाला पैसे लागत मी येईन तिथे तांदूळ ही घेऊन. अरे तुम्हाला हे कुठं करायला सांगितलं होता का मी? मग आता काय करावं लागेल? काय येता होता तिथे राहून द्या परत. काय द्या ना मग पैसे. पैसे सदा भाऊ आम्ही जातो पण आम्ही ना एकदाच पैसे घेतो. ज्या कामाचे पैसे घेतो ते काम करतो आणि एकच काम करतो एका पैशात. म्हणजे आता तुम्ही पहिलं काम केलंय त्याचे पैसे मला मागायला आले हा बरोबर. आणि आता हे दुसरे ते करायचंय त्याचे परत तेवढेच पैसे द्या. पैसा देत नसतो सदा भाऊ. नंबर लावायची तर लावा, नाहीतर आले बाई ठाण्याचे पोलीस आणि गेले बाई घेऊन. म्हणजे आम्हाला घेऊन जाते? कोण? आम्हाला काय संबंध आहे? तुमच्या वावरात नांबऱ्या रावलाय आम्ही. तुम्हीच उपास लाईन तुम्हीच साईन. मोबाईल मध्ये रेकॉर्ड झाले आता. झाल्या वावर त्यांचं मोबाईल मला माहित होत. पालथे कुटाने मोजणी भरू नका आम्ही ही करीत होत. बघा गाडी येऊन राहिली. नंबऱ्या काढायचा मी उपकान सांगितलं होता का नालायकानं?